ॲडव्हर्टायझिंग मधील एक चूक ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरू शकते का? चला हे आपण एक एक्झाम्पल मधनं बघूया. हा एक बॅनर आहे. या बॅनरमध्ये प्रिंट झालेला प्रत्येक मराठी टेक्स्ट चुकीचा प्रिंट झालाय असं दिसतं. हे अशा टाईपची चूक शक्यतो टेक्स्ट एन्कोडिंग किंवा फॉन्टचं रिप्लेसमेंट झाल्यामुळं होतं. पण अशा चुका प्रिंट करण्याआधी प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये पण आपण टाळू शकतो. या बॅनर मधली ही चूक लोकांच्या अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी केली आहे. पण जरी असं असेल ना, तरी ह्या सेंटेन्समध्ये काय इंटरेस्टिंग असं दिसतं का? मला तरी यात काय इंटरेस्टिंग वाटलेलं नाही. आता समजा मला एक लॉकच्या कंपनीसाठी एक जाहिरात करायची असेल आणि मी त्यासाठी हे असं वाक्य लिहिलंय. आता हे इंटरेस्टिंग वाटतं का? नाही. कारण मार्केटिंगमध्ये लोकांचं अटेन्शन ग्रॅब करणं ही पहिली स्टेप आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी राईट कम्युनिकेशन करणं ही दुसरी स्टेप आहे. जरी ही स्ट्रॅटेजी असली तरी याला चांगलं मार्केटिंग मानायचं का? अशी चूक तुम्हाला नक्की काय मिळवून देईल? कस्टमर की ऑडियन्स? अशी स्ट्रॅटेजी जी फक्त तुम्हाला अटेन्शन मिळवून देते ना, ही तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू क्रिएट करणार नाही. जाहिरात दिसणं महत्त्वाचं आहेच, पण ती जाहिरात दिसल्यानंतर लोकांच्या मनात काय राहतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला पण कधी छोट्या मोठ्या कंपनीच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये अशा प्रकारच्या चुका दिसल्या आहेत का? जर दिसल्या असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.